क्रिकेट संघ दैवली बनाम आपण पाहतोय जर्मन डोके या दोन टीमच्या दरम्यान हे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि पहिल्या बरोबर एक चिकी सिंगल एक कबड्डी संदेश बागराव आणि त्याच्या साथीनं कुणाल निहारे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज परेश फ्रॉम द विकेट. फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न पॉईंटचा खेळाडू पुढे सरकलाय आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. पाच धावा धावफलकावरती जोडले गेल्या. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत जोडली गेली. परेशवरती आक्रमण चढवलं. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला आणि अखेर चौकार वसूल करतोय कुणाल निहारे. 5 ओव्हरचे मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मागचा सामना जिंकला टीम आंबेशिवनं. आदर्श वागडी संघाला बीट केलं आणि एक मोठा विजय त्यांनी संपादित केला. इथे देखील फटका चांगला ऑन साईड पडवलाय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचतील आणि पोहोचले देखील. बॉलला एकदम फेक करतात. दरम्यान 2 धाबा ते देखील मिळतील आणि अखेर त्याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 9 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 7 धाबा धावफलकावरती आहेत. स्कोर कार्डवरती 9 दाखवत आहेत. टीव्ही स्क्रीनवरती 9 दाखवत आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल एक चिकी सिंगल. दुसऱ्या बॉलवरती चौकार. त्यानंतर 2 धाबा आणि त्यानंतर डॉट बॉल. डाऊन द विकेट. इथे फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने बॉलवरती पोहोचलात आणि बॉलला तुम फेक करतील. दरम्यान 2 धाबा इथे देखील जोडले जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळेल आणि चांगला माइंडसेट देखील पाहायला मिळतोय. कारण माहिती एक चौकार आलाय त्यामुळे इथून धावसंख्या आता या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जमा करायचे. या अनुषंगाने सिंगल डबलचा क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 2 धाबा मिळतात त्यामुळे धावफलक 9 या आकड्यावरती आता पुढे सरकतोय. कुणाल निहारे केतन निहारे ही जोडी तुम्हाला आज देखील पाहायला मिळेल. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅटवरती नाही आहे त्यामुळे अखेर सुटकेचा मोकळा निश्वास आता सोडलाय शेवटच्या बॉलवरती. त्यामुळे आपण पाहतोय धावफलक 9 या आकड्यावरती पूर्णपणे स्थिरावलाय. आज मोहन हजारे पुन्हा एकदा टीममध्ये नाही आहेत. एक चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. मोहन हजारे म्हटलं की शेवटच्या 4-5व्या षटकामध्ये आक्रमण नेहमीच करत असतो, परंतु आज टीममध्ये नाही आहेत. मयूर काठवले देखील या मैदानावरती जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. खरं तर टीम श्री गणेश दैवली संघाचे एक चांगले खेळाडू म्हणून मयूर काठवलेची ओळख आहे, परंतु आज टीमला सपोर्ट करण्यासाठी ते दाखल झाले कारण थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे आता पुढच्या सीझनमध्ये देखील त्यांचा खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खास करून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळकृष्ण मुंडे साहेब यांच्या माध्यमातून 13 बाईकसह ही स्पर्धा आम्ही पाहिली. दैवली धमाका. निखिलजी चव्हाण शेतकरी राजा असतील, दोन्ही मान्यवरांकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम दैवलीला आणि खास करून आमचे तिसरे आयोजक पिंटाशेठ गडगे यांच्याकडून टीम दैवली संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. पुढच्या वर्षी 26 बाईक आणि एक 4 व्हीलरसह तुम्हाला दैवली धमाका नाईट टुर्नामेंट जरूर पाहायला मिळेल आणि संपूर्ण जिम्मेदारी आमचे प्रत्येकजी गुरुनाथ कडव यांच्या खांद्यावरती असते आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावत असताना आमचे दिगंबरजी सुरोशे हे देखील जोडले गेले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज पुन्हा एकदा अजयजी काठवले जे मेंटॉर आहेत ते देखील जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आमचे बंधू कैलासजी कडव जे मात्र एक चांगले क्रिकेटर आहेत, परंतु नवीन खेळाडूंना संधी मिळावी म्हणून बंधू थोडेसे मागे राहतात आणि यंगस्टर खेळाडूंना ते मात्र संधी देत असतात, त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. षटक क्रमांक 2चा खेळ तुम्हाला प्रगतीपथावरती पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दाखल होतोय. पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे आपण पाहतोय डॉट बॉल.
षटक क्रमांक 2 मंगेश मॅगी. फटका चांगला आहे, साईडला बॉल आहे. सचिन आहेत, सचिन भोईर. चांगलं क्षेत्ररक्षण बाल मिळतोय. बॉलला तो फेक करतात दरम्यान एक चिकी सिंगल धावे ते देखील एकपटी जाईल आणि अखेर त्याच सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 10 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. रितेश भोपी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. राईट अमर द विकेट. 10 क्रिकेट लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. क्वाट विथ ग्लॅड या ब्रीद वाक्यासह नेहमीच आपण पाहिलं भरपूर चांगली कामगिरी यंदाच्या सीझनमध्ये देखील 10 क्रिकेट लाईव्ह या पाहिलीची आम्ही पाहिली आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एक धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश क्रिकेट संघ दहिवलीला हा पहिला धक्का. फलंदाज बाद. परत बाद. पारस देशमुख आलेत नवीन बॅटर तुम्हाला पाहायला मिळतील. नाईट नंबर 3 वरती हा खेळाडू आता दाखल झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. यंगस्टर खेळाडू आहे परंतु सध्याच्या घडीला आपल्या नावाची छाप त्याने सोडली आहे. त्यामुळे आता मैदानावरती तो दाखल झालाय. या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय हे देखील पाहावं लागेल. स्ट्रायकिंगवरती पारस तर त्याच्या साथीनं पारसच्या साथीने आपण पाहतोय संदेश. पहिला बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. ड्रिल करून दाखवतात. जर रिव्हर्स अटेम्प्ट केला असता तर काही धावा इथून मिळू शकल्या असत्या. त्यामुळे आपण पाहतोय धावफलक पूर्णपणे थांबलंय. 4 बॉलचा खेळ संपण्यात आलाय. मॅगीने फक्त एक सिंगल धाव खर्च केली आहे. त्यामुळे स्कोर कार्डवरती 10 धावा जरूर तुम्हाला पार मिळतील. फुलटॉस बॉल होता. टर्न केलाय. रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं आणि बॉलला मात्र फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव मिळतील 4. मॅच चौकाराला धावफलक पुढे सरकतोय. 14 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आता भरपूर वेगाने पुढे सरकत असताना अजून एक चांगला फटका ऑन साइडला खेचलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतो. त्याच्या डोक्यावर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागील बॉलवरती नजाकत तर या बॉलवरती ताकद. धावामध्ये 6 येतोय षटकार. दोन ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 20 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात.
साई सुरुशे देखील जोडले गेले त्या मागचा आनंद घेतात. साई सुरुशे म्हटलं की एक यंगस्टर खेळाडू आहेत. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्यांनी गोलंदाजीच्या जोरावरती टीम दैवडी संघासाठी खेळला. परंतु आता साई थोडेसे रिटायर झालेत. नवीन नवीन खेळाडूला ते संधी देत आहेत. त्याच्या साथीला निशांत देसले आणि खास करून आमचे 2012चे बायकरमॅन महेश बच्चे त्यांचे नावाचा उल्लेख व्हायला हवा. धावफलक 20 आकड्यावरती आता स्थिरावलाय. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा कविदास परेश परेश भोईरला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 घेऊन तो गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय. आमचे साथी स्कोरर रितेश भोपी जे टीम द्रविड शिलेबन बदलापूर संघाचे एक चांगले खेळाडू आहेत. कालच्या रात्रीमध्ये बदलापूर संघाला कमालच केली होती. परंतु शेवटच्या क्षणाला मी म्हणेन निर्णय थोडासा चुकला की काय. टॉस जिंकत असताना जर बॅटिंग घेतली असेल तर काही चित्र वेगळं असतं. कारण रात्रीच्या वातावरणामध्ये क्लायमेट चेंज असतं. पहिला बॉल खेचलाय ऑन साईडला मिड विकेटला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कविदासचं केलंय भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड षटकार. तुम्हाला पाल मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय परेश राईट मोर द विकेट न. अजून एक चांगला फटका. क्रिकेटचा क्लास फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. शोधलाय गॅप लावलाय मॅप बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकेंड इन ए रो गेंद आई स्लॉट में उसे पार किया. पार्किंग प्लॉट में बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. अजून एक चांगला फटका. ऑन साईडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित बॉलला तुम फेक करतोय. निकी होते निकी भोईरला आपण पाहिलं भरपूर वेगानं तो बॉलवरती पोहोचला. बॉलला तुम फेक करतोय. दरम्यान एक चिक्की सिंगल धाव ती मिळती आहे आणि त्यामुळेच की काय धावफलक देखील आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बरोबरती 33 धावा. धावफलकावरती जोडले गेल्या 2 बॉल 2 मोठे फटके आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय परेश. या मॅचमध्ये 33 धावा फलकावरती आतापर्यंत जोडले गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज होत असताना स्टॅकिंग वरती पारस. गतीमध्ये मिश्रण चेंज ऑफ द पेस बोट विखुरली फिंगर रोल केली परंतु फटका देखील तितका चांगला पार मिळतोय. पॉइंटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. दरम्यान पंच काहीसा इशारा करतात. अंपायर सिग्नल नो बॉल. सोने पे सुहागा आता तुम्हाला जरूर पार मिळेल. ओव्हर स्टेपिंग झाली असावी हेच पंचांनी पाहिलं. गाडलाईनच्या बाहेर हा चेंडू होता त्यामुळे पंचांनी आता नो बॉल घोषित केलाय आणि धावफलक देखील आता 1+2 अशा 3 धावा ते भेटतील. त्यामुळे धावफलक 36 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. पुढचा बॉल उघडा डोळे पहा नीट कारण पुढचा बॉल आहे 3 हिट. परेश मागचा पाय वाकवलाय. षटकार दाखवण्याचा प्रयत्न तर झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक सिंगल मिळते. जेल जरी स्वीकारला असता तरी देखील जास्त काही फरक पडला नसता कारण बॅटर सेफ होते. फ्रीडचा बॉल होता त्यामुळे सिंगल इथे मिळतीये आणि अखेर 37 धावा धावफलकावरती जोडले गेला. टीमची टोटल स्कोर बरोबर तुम्हाला पार मिळेल. शंकरजी विषय यांचा आगमन झालाय. नुकताच मी त्यांच्या नावाचा उल्लेख केला होता. रुई ऑपरेशन म्हणून त्याची ओळख आहे.
यावेळेला देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित स्कोअरलेगच्या क्षेत्रामध्ये फ्री होम डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली आणि अखेर संदेश बागरावला इथून मैदान सोडावं लागेल. हा पहिला दुसरा धक्का टीम दहिवरी संघाला. बॅटर आउट. अजून एक बॅटर आता आउट झालाय, त्याला मैदान सोडलाय संदेश बागराव. खूप चांगला खेळ कोंडेश्वर प्रीमियर लीग मध्ये त्याचा आम्ही पाहिला होता. मॅन ऑफ द सिरीज एससी त्याने जिंकली आहे आणि तोच खेळाडू बेमडेन आता आउट होतोय. नवीन खेळाडू मैदानावरती केतन निहारे हा बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल मेजबानी होती, दोन्ही हाताने स्वीकारली आहे. बॅट आणि बॉलचा जसा संपर्क झाला तसा टकचा स्वीट साऊंड कानावरती आदळलाय आणि बॉलने केली आहे मिड विकेट. बाउंड्री लाईनची सफर. षटकार. खेळ संपन्न झालाय आणि 3 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय 43. लॉस ऑफ 2 विकेट. ड्रिंक्स वाली तुम्हाला मध्ये पाहायला मिळेल. खेळाडू बसतील पाणी पित. तोपर्यंत आपण जाऊया, ऐकू एक चांगलं संगीत. बॅटची कडा एसच्या बागेत धडमडला खेळाडू उपस्थित. रुपेश भोईर होते. नेम चांगलाच बांधला होता परंतु बॅकअप नव्हता, त्यामुळे स्वतःला पूर्णपणे थांबवलं. अखेर मेहती एक चेकी सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक 44. 44 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. केतन आणि पारस ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडू नौके आहेत, दोन्ही खेळाडू यंगस्टर आहेत. दिगंबर सुरेश यांच्या तालमीमध्ये घडणारे खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. इथे फटका चांगला आहे. चाबुक स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चांगला फटका. या फटक्याचा चटका लागेल टीम ढोके संघाला. 10 मध्ये 6 टीम दहिवरी संघाला. षटकार.
टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार मिळेल 50 धावा कंप्लीट झाल्यात आणि आता अब तक 56 धावसंख्या तुम्हाला पार मिळेल टीम दहिवली. सलग 3 बॉल 3 षटकार आपण पाहिलेत बॅटर केतन निहारीच्या बॅटमधून त्यामुळे धावफलक आता बेगाने पुढे सरकतोय 56 धावा स्कोर कार्ड वरती तुम्हाला पार मिळतील. सज्ज होत आहे पुण्यात गोलंदाज जयेश. तिसरा सलगचा चौथा या ओव्हर मध्ये आपण पाहतो तिसरा षटकार येतोय बॅटर केतन निहारेच्या बॅटमधून. खेळ आवडला असेल तर टाळा पाहायला हरकत नाहीये. सिद्धिविनायक इंदगाव आणि मिताली 11 डिंगडॉंग कासगाव या दोन संघांदरम्यान पुढील टॉस आपण संपन्न करणार आहोत. टॉस सन्माननीय गणपतजी भोईर आणि प्रसादजी भोईर दोघांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करूयात. या विनंती सलगचे 5 बॉल 5 षटकारासाठी बाळकृष्ण मुंडे साहेबांकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि आमचे अनिकेत त्यांच्याकडून देखील 1,000 रुपये होते. परंतु आता 5वा बॉल थोडासा मिस झालाय बॅटर केतन. या वेळेला देखील फटका तर चांगला आहे. स्कोअर लागला क्षेत्ररक्षक उपस्थित अखेर जेल तिथे स्वीकारलाय. मैदान सोडावं लागेल केतन निहारेला. परंतु त्याचा खेळ आवडला असेल तर त्याच्यासाठी टाळ्या कमी पडू देऊ नका कारण यंगस्टर खेळाडू आहे आणि काय खेळ दाखवलाय आजच्या रात्रीमध्ये. सलग 4 बॉल 4 षटकार. आदित्य कडब साहेबांचं आगमन झालंय टीम ईदगाव संघाला सपोर्ट करण्यासाठी. स्वागत आहे अविनाश.
चला अधिकचा वेळ खर्च करू नका. अविनाश, लवकरात लवकर आपण खेळायला सुरुवात करायचं आहे. आमची त्रिमूर्ती आयोजन कमिटी तुम्हाला पाहायला मिळेल. ऋतिकजी भोईर साहेब, दर्शनजी थोरवे साहेब आणि संदेशजी राऊत साहेब या तिन्ही मान्यवरांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे एरिया मंडप डेकोरेटर्स संदीप किशोर धुळे यांचं आगमन झालं. वेलकम, स्वागत आहे आपलं. बदलापूर वागणीमध्ये कुठेही स्पर्धा असू दे, पहिला विचार हा रिया मंडप डेकोरेशनचा केला जातो. कारण क्वालिटी विथ क्लिअरिटी सह ते नेहमीच मंडप डेकोरेशन त्याचं तुम्हाला पार मिळेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. विष्णू शिंदे सरांना तुम्ही पाहताय. बुलढाणा एक्सप्रेस बब्या म्हणून त्यांची ओळख आहे. विष्णू शिंदे आणि आता शाहरुख खान प्रमाणे हात ते बाहेर काढतात, त्याने सांगितलं व्हाईट बॉल. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता. अखेर डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना 63 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. षटक क्रमांक 5 अविनाश आलेत कुंडाचे बार्कवरती. सर्वाचा अभाव मी म्हणेन दोन्ही टीमला आहे. कारण जे नौके खेळाडू आहेत ते सराव करतात, परंतु ज्यांच्या लाभांना हा संघ ओळखला जातो ते दोन्ही संघाचे चांगले चांगले खेळाडू सर्वांपासून थोडेसे वंचित आहेत. अविनाश आलेत गोलंदाजी बार्कवरती. पहिला बॉल खराब टाकला, त्यानंतर कमबॅक त्याने केलं, त्यामुळे धावफलक थांबले 63 आकड्यावरती. 4 ओव्हरमध्ये 62 धावा आपण पाहिल्या होत्या. यावेळी देखील गोपणी सारखी बॅट फिरवली आहे, खोदून काढलाय, बॉल चालला 20 मध्ये, सिंगल तिथे मिळाली. दुसरी धावायचा प्रयत्न करतायत, थोडेसे फंबल झाले, खेळाडू 2 धाबा तिथे एकपटले गेले आणि आता तिसरीचा प्रयत्न होता. मदरच्या मध्ये राजेश हजारे दाखल झालेत. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडतो त्यावेळेस मात्र टॉप गिअरवरती बॅटिंग ते करत असतात. परंतु आज कशा प्रकारचा खेळ खेळतील हे देखील पाहावं लागेल. आज अक्षय कडव देखील जोडले गेलेत. खरं तर क्रिकेटवरती अक्षय यांचं भरपूर प्रेम आहे, परंतु उद्योग क्षेत्रामध्ये हे नाव पुढे आहे, त्यामुळे थोडंसं क्रिकेटपासून वंचित असतात. फटका चांगला आहे, शपथ झाले, क्रॉस झाले आणि सरळ बॉलला फेकून दिलाय दहिवली गावामध्ये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. बिलकुल नाही आहे. मग देवा भोईर असतील, आमचे अमोलजी भोईर असतील, प्रमोदजी भोईर असतील, नेहमीच टीमला भरपूर त्यांचा सपोर्ट असतो. गोंता सज्ज होतोय. जागेवरून इथे मात्र फटकावून साईडला खेचायचं होतं, नाही जमलं. धावफलक सांभाळण्याचं काम करतोय. 71 धाबा धावफलकावरती जोडल्या गेला. षटक क्रमांक 5 मार्गाचा असताना 4.4चा खेळ संपन्न झालाय. षटकातील काही चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जेव्हा जेव्हा दैवले संघ असेल, बराडे असेल, त्यानंतर बोध संघ असेल, या पंचक्रोशीतील संघ खेळत असतात त्यावेळेस अविनाशजी कोंडिलकर जे वराडेचे आहेत आवर्जून शुभेच्छा देत असतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. सर पंच आपला निर्णय कळवा. विष्णू सर, आपण रिव्ह्यू घेतलात का? येस, पंचांचा रिव्ह्यू आहे, त्यामुळे आपण चेक करू.
व्हाईट बॉल. सेव्हन्टी थ्री. बहात्तर धाबा. इथे देखील डॉटबॉलची समाप्ती होते. शेवट गोड केले टीम जर्मन क्रिकेट संघ डोके संघानं एक बॉल अजूनही शिल्लक आहे. तीच तर मी चर्चा करत होतो कारण नाही आमच्यासोबत बरेचसे खेळाडू आता कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील जोडले गेलेत. चर्चा करतात स्पर्धेबद्दल. इथे फटका चांगला आहे. हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट गोड केले टीम दहिवी लीडर. त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचल्या टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 78 78 धाबा. 79 धाबांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चला दोन टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर या. टीम सिद्धिविनायक इनगाव आणि टीम डिंगडॉंग कासगाव. मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक संगमनेरचा एक बुलंद आवाज तुषारजी शिंदे सर. धन्यवाद. इंदगाव फिल्डिंग करताना पाहायला मिळेल. ओव्हर टू यू तुषार सर. जर राजेश हजारेनं विकेट हॅट्रिक संपादित केली तर मुथूट पिंगॉपचे आमचे मॅनेजर अक्षय कडव यांच्याकडून 1,000 रुपयाची धनराशी आहे. आणि जर पूर्ण ओव्हरमध्ये 3 विकेट घेतले तर आमचे दिगंबरजी सुरुशे यांच्याकडून 1,000 रुपयाचं धनराशी आहे. थँक्यू सो मच.
धन्यवाद राहुलजी आणि सोमनाथजी. चला विनंती आहे ओपनिंग पेअर आपण त्वरित मैदानावरती पाठवायचे आहे. जय हनुमान डोके टीम आपण ओपनिंग पेअर त्वरित मैदानावरती पाठवा. 79 धाव्यांचं लक्ष आहे. लक्ष्याचा पाठलाग जर करायचा असेल तर सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल जय हनुमान डोके संघाला आणि त्यांच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल होती आहे. 79 धाव्यांचं लक्ष आहे आणि या मैदानावरती धावा चेस होताना आम्ही पाहिलेले आहेत. अनेक धावा चेस झाल्यात. खरं तर क्रिकेटचा खेळ आणि या खेळामध्ये कधी काय होईल या गोष्टीचा मात्र नेम नसतो. 6 बॉलमध्ये 1 धाव डिपेंड होताना देखील पाहिली आहे, परंतु 5 षटकांमध्ये 90 पार धावा चेस होताना देखील याच मैदानावरती आपण पाहिलेले आहेत. आणि याही सामन्यामध्ये तसा काही चमत्कार जय हनुमान डोके संघाला करावा लागेल. 79 धाव्यांचं लक्ष आहे. पहिल्या डावामध्ये 78 धावा दहिवली संघाने बनवल्यात आणि 79 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेले. 79 इज द टार्गेट. पारस देशमुख बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. मंगेश आणि प्रदीप ही जोडी मैदानावरती. मंगेश भोईर आणि प्रदीप भोईर ही जोडी मैदानावरती. मंगेश भोईर अर्थात मॅघी आणि त्यांच्या जोडीनं प्रदीप ही जोडी मैदानावरती आहे. 79 धाव्यांचं लक्ष आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही धावसंख्या सेफ मानली जात नाही. पहिल्या इनिंगमध्ये कितीही धावा जरी बनल्या तरी देखील त्या धावा चेस केल्या जाऊ शकतात. आणि अशीच एक मॅच 2008 साली झालेली आपण पाहिली. जॉन्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी मॅच होती आणि पहिल्या डावामध्ये ऑस्ट्रेलियानं 434 धावा बनवल्या, परंतु दुसऱ्या डावामध्ये आफ्रिका संघाने 438 धावा बनवल्या होत्या. हर्षल गिब्स, मार्क बाउचर, ग्रॅमेश स्मिथ यांची अतिशय चांगली खेळी त्या मॅचमध्ये पाहायला मिळाली आणि त्या माध्यमातून खरं तर ती मॅच त्याने जिंकली होती. पहिल्या इनिंगमध्ये रिकी पॉन्टिंगने चांगली बॅटिंग केली होती, परंतु सेकंड इनिंगमध्ये हर्षल गिब्सचा तो नॉक खूप दिवस चर्चेमध्ये राहिला. मोठी चेस ओडीआय क्रिकेटमधली पाहायला मिळाली होती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज आहेत. प्रदीप भोईर आणि मंगेश भोईर ही जोडी मैदानावरती दाखल झाली. दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. पहिलाच बॉल त्यावरती आक्रमण सरळ बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय. हे होईना बाद. अप्रतिम सुरुवात. टीट फॉर टॅट. जशाच तसं प्रत्युत्तर. षटकार. ईट का जवाब पत्थर हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल, परंतु या सामन्यामध्ये पाहायला देखील मिळालंय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले. पारस देशमुख यांचं स्वागत केलं षटकारानं. ज्यावेळेस दिशेपासून भरकटलेले पाहायला मिळाले. इथे एका धावेचा प्रयत्न खूप लेट झाले होते कदाचित आणि 1 धाव आणखी प्लस मिळेल. 2 धावा वाईडच्या माध्यमातून या ठिकाणी काउंट केल्या जातील. 8 धावा धावपलकावरती आहेत. 8 विदाउट लॉस. चांगली सुरुवात मिळाली. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही अर्ध काम पूर्ण केल्यासारखी असते आणि ती चांगली सुरुवात या ठिकाणी मिळाली. 10 क्रिक लाईव्हची टीम आमची लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं करते. त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे, कारण अतिशय कमी कालावधीमध्ये लाईव्ह टेलिकास्ट या क्षेत्रामध्ये अतिशय अग्रनामांकित वाहिनी तुम्हाला पाहायला मिळेल. 10 क्रिक लाईव्ह. ज्यावेळेस देखील समोर दिशेने बॉलला खेळलेत आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आले, परंतु बॉल सीमारेषच्या दिशेने समोरच्या दिशेने सरळ बॅटने लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह. धावा मिळतील 4. चौकार. प्रदीपने षटकारानं खातं खोललं, मंगेशने चौकारानं खोललं आणि एकूण धावपलकावरती धावा आहेत 12. 2 बॉलमध्ये पहिल्या 12 धावा धावपलकावरती ऑलरेडी जमा झाल्यात. अनधिकृत बॉल 3 झालेत, परंतु 2 अधिकृत बॉल, म्हणजे या षटकामधले अजून देखील अधिकृत 4 बॉल येणं बाकी आहे. चांगली सुरुवात मिळाली आहे. वेल बिगन इज हाफ डन. 12 धावा धावपलकावरती. 12 विदाउट लॉस. पारस देशमुख यांच्यावरती मात्र आक्रमण केलं गेलं. हल्ला ऑलरेडी चढवला गेलाय. 12 धावा धावपलकावरती आहेत.
आणखी एक बॉल शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणि धाव इथे घेतली नाहीये. एक धाव होऊ शकली असती, परंतु द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाले. धाव घ्यायची की नाही घ्यायची अशा द्विधा मनस्थितीमध्ये होते. रनआउट स्वरूपामध्ये विकेट द्यायची नाही ही देखील मोठी गोष्ट आहे, कारण त्यांना माहिती आहे की लक्ष मोठं आहे समोर आणि या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर विकेट अबाधित ठेवणं देखील गरजेचं आहे. पुढचा बॉल अप्रतिम बॉल आहे. अपील जोरदार झाली, परंतु पहिल्यांदा तुम्ही गोलंदाजाची रिॲक्शन पाहिली, त्यानंतर विकेट किपरनं गोलंदाजानं अपील केल्यावरती अगदी जवळून बॉल आला होता. विकेट किपर नंतर अपील केली. तुम्हाला ॲक्शन रिप्लेमध्ये या सर्व गोष्टी पाहायला मिळतील. 12 धावा धावबलकावरती आहेत. 12 विदाऊट लॉस. पाठीमागचे 2 बॉल डॉट आलेत. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर वाईडच्या 2 धावा आल्या, त्यानंतर चौकार आला आणि त्यांना पुढचे 2 बॉल डॉट आलेत. एकूण 12 धावा धावबलकावरती आहेत. 12. ज्यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, बॉल हवेत तर उंच गेला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत, झेल टिपतील. वेल जज कॅच. विकेट. फलंदाज बाद. केतन निहारे यांचा चांगला झेल पाहायला मिळाला, कारण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये उभे होते, समोर आले, अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा झेल लिडिंग एज लागलं होतं. हवेमध्ये बॉल गेला आणि केतन निहारे यांनी चूक केली. 25 बॉलमध्ये 67 धाब्यांची आवश्यकता आहे. रुपेश भोईर मैदानावरती दाखल झालेत. इन ॲट नंबर 3 वरती, क्रमांक 3 वरती. यावेळेस स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. बॉलला पाठ दाखवली क्षेत्ररक्षकाने आणि 2 धाब्यांचा इथे प्रयत्न होता. 2 धावा अगदी सहज पूर्ण देखील होतील. 2 धाब्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला नेहमी महागात पडतात क्रिकेटच्या खेळामध्ये. असं म्हणतात ना की छोट्या चुका तुम्हाला मोठ्या पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. मी नेहमी एक उदाहरण सांगतो की टायटॅनिक जहाजावरती लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप, परंतु टायटॅनिक बुडालं हा इतिहास आहे. 14 धावा धावबलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 14 लॉस ऑफ द 1 विकेट. 14 धावा धावबलकावरती आहेत. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये 65 धाब्यांची अजून देखील आवश्यकता आहे. सुरुवात चांगली मिळाली आहे. 24 बॉलमध्ये 65 धावा. रुपेश आणि प्रदीप या जोडीकडे क्षमता आहे. एकच बॉल फेस केला आतापर्यंत प्रदीप यांनी. एक षटकार त्यांच्या देखील बॅटमधून आलाय आणि त्यांना देखील माहिती आहे की इट्स चेसेबल टार्गेट. इथून या धावा चेस केल्या जाऊ शकतात, हे दोनही फलंदाजांना ठाऊक आहे. परंतु त्यासाठी संयम तर महत्वाचा आहे. तुमचे पेशन्स तर चेक होणार, परंतु त्यासोबत तुमचं क्रिकेटचं टेम्परमेंट महत्वाचं आहे आणि ते देखील मैदानावरती दाखवावं लागेल. 14 धावा धावबलकावरती. 14 लॉस ऑफ द 1 विकेट. केतन निहारे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. षटक क्रमांक 2 साठी पहिल्या षटकामध्ये 14 धावा ऑलरेडी खर्च केल्यात पारस देशमुख यांनी आणि आता केतन निहारे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. 24 बॉल 65 धावा. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द क्रिकेट. क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहे. जशी युद्धामध्ये आणि प्रेमामध्ये सर्व गोष्टी माप असतात, तसं क्रिकेटमध्ये सर्व गोष्टी शक्य असतात. फुलरलिनचा बॉल यावेळेस मात्र खोदकाम करतायत फलंदाज. अप्रतिम बॉल होता. यॉर्कर, त्याचं प्रत्युत्तर नव्हतं फलंदाजाकडे. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 13, माफ करा 15. 15 धावा धावफलकावरती. रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 15 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र बॉलला वेल लेफ्ट केले. वेगानं बॉल गेला होता, परंतु डाऊन द लेग हा बॉल तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पहा कसं बसं वाचवलंय, कारण खेळण्याचा बिलकुल इरादा नव्हता. खरं तर इंटरनॅशनलची जर मॅच असती तर हा बॉल कदाचित फेर मानला गेला असता, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये थोडेसे वेगळे नियम आहेत. डाऊन द लेग ज्यावेळेस बॉल ट्रॅव्हल करतो त्यावेळेस वाईड दिला जातो.
ज्यावेळेस फटका चांगला आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीचा खूप जास्त उपयोग इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये केला जातो. आता जर तुम्ही पाहिलं तर वाईडच्या बाहेर आणखी एक लाईन येते, तिथून बॉल काउंट केला जातो, बॅट्समन त्याच्या रीचपर्यंत आहे की, अशा सर्व गोष्टी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये चेक केल्या जातात. खरं तर तुम्ही इनिशियल टान्स कुठे घेतला हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस बॉलर त्याच्या रनवेवरती आहे, तुम्ही इनिशियल टान्स कुठे घेतला या सर्व गोष्टी खूप मॅटर करतात क्रिकेटच्या खेळामध्ये. इनिशियल टान्स देखील तुमचा काउंट केला जातो आणि तदनंतर जर तुम्ही पुढे मूव्ह झालात, लेग स्टंपच्या बाहेर बॉल सोडला, तर पंच त्यांना पूर्ण अधिकार असतो. तुमची हिलचा जो मागचा भाग असतो, जिथे तुमचा टच पॉईंट आहे शेवटचा, तिथून ते अंतर काउंट केलं जातं पंचांच्या माध्यमातून. ज्यावेळेस फटका चांगला आहे, वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलने ट्रॅव्हल केले, तोपर्यंत एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18 धावा, 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ द 1 विकेट. या षटकामध्ये धावगतीला थोडीशी खीळ बसली आहे. इथून मात्र धावगतीला वेग देणं गरजेचं होतं, इथे मात्र धावगतीला थोडीशी खीळ बसते. अटॅक करावा लागेल, त्याखेरीज पर्याय नाही आहे. बॅटिंग करणारी टीम जे हनुमान ढोके संघाला देखील माहिती आहे की इथून मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये केवळ 4 धावा आल्यात, मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. ज्यावेळेस लॉफ्टर केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील, एकच धाव मिळेल. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. यॉर्क केलं फलंदाजाला. या षटकामध्ये केतन निहारे यांचं मी कौतुक करेल, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, कौतुकास्पद अचूक टप्पा, नियंत्रण, फुलर लेनची गोलंदाजी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केलाय. बॅट्समनला रूम कमी दिलाय, स्टंप लाईन वरती अटॅक तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजी चांगली आहे. ज्यावेळेस आक्रमण तर केलंय, हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत, सेल ड्रॉप आणि एकच धाव इथे प्राप्त होईल. ओनली 1 रन. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 20 धावा धावफलकावरती आहेत. 19 बॉलमध्ये 59 धाव्यांची आवश्यकता आहे. 19 बॉल आणि 19 बॉलमध्ये 59 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. जीवनदान मिळालंय पाठीमागच्या बॉलवरती फलंदाजाला. रुपेश भोईर बॅटचं एज लागले दरम्यान क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षण चांगले, धाव प्राप्त होणार नाही. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली आहे. केतन निहारे यांचं मी कौतुक करेल, ज्या पद्धतीने गोलंदाजी या षटकामध्ये त्यांनी केली आहे. कौतुकास्पद गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली आहे केतन निहारे यांची. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत केवळ 20. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आता मात्र वेग वाढवावा लागेल. 18 बॉलमध्ये 59 धावा अजून देखील बनवायच्या. दोनही फलंदाज सेट आहेत. बॉल जुना झालाय, आता फर थोडेसे कमी झाले असतील बॉलचे आणि इथून मात्र संधी आहे. खरं तर कॅप्टनचा बॉल आहे. या अगोदर मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये हेडलीच्या बॉलने क्रिकेट खेळलं जायचं मित्रांनो, परंतु एखादा फलंदाज असायचा, एखादा दुसरा, जो हेडलीच्या बॉलवरती षटकार मारायचा. परंतु तदनंतर मात्र अनेक कंपन्यांचे वेगवेगळे टेनिसचे बॉल आपण क्रिकेट मार्केटमध्ये पाहिले आणि सध्याच्या घडीला जर तुम्ही पाहिलं तर सुप्रीमो असतील, सिक्सर सुप्रीमोचे बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही पाहता. त्यानंतर टेनिक्स कंपनीचे बॉल पाहता, कॅप्टन कंपनीचे बॉल तुम्हाला पाहायला मिळतील. एखाद्या टुर्नामेंटमध्ये नेवियाचे बॉल तुम्हाला पाहायला मिळतील. 70-70चे बॉल तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु पूर्वी हेडलीचे बॉल खूप कंपल्सरी मुंबईच्या टुर्नामेंटमध्ये वापरले जायचे. या स्पर्धेमध्ये देखील कॅप्टनचे बॉल आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होती. 18 बॉल आणि 59 धाव्यांची आवश्यकता आहे. उर्वरित महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जर खास करून विचार केला तर गुरुचे बॉल यायचे, टेनिस बॉल गुरुचा यायचा आणि त्या बॉलचं फर गेलं तरी देखील तुम्हाला क्रिकेट खेळता यायचं. गुरुचा बॉल त्या खूप जुने, खरं तर काही गोष्टी कालावश होत गेल्या. 18 बॉल आणि 59 धाव्यांची आवश्यकता आहे. 18 बॉलमध्ये 59 धावा अजून देखील बनवायच्यात. काळ आणि वेळ बदलली तशी क्रिकेटमध्ये देखील बदल होत गेले. 18 बॉल आणि 59 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. 18 बॉल 59 धावा. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. राजेश हजारे बॉलिंग ट्रॅक वरती. 18 मध्ये 59. प्रदीप यांच्याकडे देखील क्षमता आहे.
आडव्या बॅटनं इथे मात्र अँगलने बॅकलिफ्ट आली. कदाचित सरळ बॅटने जर प्रयत्न केले असते तर हा बॉल बॅटवरती आला असता आणि इम्पॅक्ट देखील वेगळा असता, परंतु यावेळेस आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. आता 17 बॉलमध्ये 59 धावा. दबाव मात्र वाढत गेला. पहिल्या षटकामध्ये 14 आले. असं वाटलं की मोमेंटम पूर्णपणे जानुवान ढोके संघाच्या बाजूने, परंतु आता मोमेंटम पूर्णपणे दहिवली संघाच्या बाजूने तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस तर आक्रमण केलंय सरळ बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. ऑस्ट्रेलियन अंदाज पाहायला मिळाला. रिव्हर्स कप इथे झेल टिपला गेलाय. आली आहे विकेट. फलंदाज बाद. झाली होती आणि आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. इथे देखील बॅक टू बॅक दुसरी सफलता येते. अप्रतिम गोलंदाजी राजेश हजारे यांची पाहायला मिळाली आहे. आणखी एक विकेट. 2 कंसेक्युटिव्ह विकेट इन अ रो. फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये लय पकडली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये केतन निहारे कॉमेंट्री बॉक्स एंडनं खूप महत्वाचं षटक त्यानं हाताळलं. कदाचित त्या षटकामध्ये धावा जर आल्या असत्या तर समीकरण चेंज वेगळं असतं. आता 15 बॉलमध्ये 59 धावा बनवायच्यात आणि गोलंदाज राजेश हजारे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. पहिली विकेट हॅट्रिक भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये चेतन शर्मा यांनी 1987च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड विरुद्ध नोंदवली. इथे देखील संधी आहे. 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 59 धाब्यांची आवश्यकता आहे. ज्यावेळेस देखील आपण पाहतोय फायनल क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव पूर्ण देखील होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 87च्या वर्ल्ड कप मध्ये वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी पहिली विकेट हॅट्रिक चेतन शर्मा याने नोंदवली. क्रिकेटमध्ये 83 साली भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला. 75 आणि 79 साली पहिले 2 वर्ल्ड कप वेस्ट इंडिजने अनुक्रमे जिंकले. 83 साली कपिल देव, रामलाल निखंज यांच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिला वर्ल्ड कप जिंकला एक दिवसीय सामन्यांचा. यावेळेस देखील लिडिंग एज हवेमध्ये बॉल, गोलंदाज बॉलच्या खाली आणि विकेट हॅट्रिक तर नाही, परंतु ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली आहे गोलंदाजाने. आणखी एक सफलता. फलंदाज बाद. आणि 87 साली खरं तर ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड कप जिंकला होता. 87 साली ऑस्ट्रेलिया, 92ला पाकिस्तान, 96ला श्रीलंका जिंकली. त्यानंतर 2003 साली पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप जिंकली. 2007 साली ऑस्ट्रेलिया जिंकली. 2011ला पुन्हा एकदा भारतानं वर्ल्ड कप जिंकला. 2015ला पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया जिंकली. 2019ला इंग्लंड वर्ल्ड कप जिंकला आणि 2023ला पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला. तो मात्र ऑस्ट्रेलियानं 13 बॉल आणि 58 धाव्यांची आवश्यकता आहे. 13 बॉल 58 धावा अजून देखील आवश्यक आहेत. ज्यावेळेस वाईड बॉल तुम्हाला पाहायला मिळेल, अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या संघाने अजूनपर्यंत एक दिवसीय सामन्यांचा वर्ल्ड कप जिंकलेला नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 57 धाव्यांची आवश्यकता आहे. केनियासारखे संघ असायचे, बर्मुडासारखे संघ असायचे. सध्याच्या घडीला इंटरनॅशनल क्रिकेटच्या पटलावरून हे संघ नामशेष आहेत. यावेळेस आपण पाहिलं मिस टाइम स्ट्रोक होता. बॉल बराच काळ हवेमध्ये राहिला. एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव प्राप्त होईल आणि
आता 12 बॉलमध्ये 56 धाव्यांची आवश्यकता आहे. 23 धावा धावपलकावरती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 23 धावा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 बॉल आणि 56 धाव्यांची आवश्यकता. ड्रिंक्स ब्रेक छोटासा मैदानावरती असेल. 12-56. छप्पन्न धाव्यांची आवश्यकता आहे. 18 मध्ये 23 बनल्या गेल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 बॉल मध्ये 56 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 12 बॉल मध्ये 56 धावा. यावेळेस देखील फुलरलिनचा बॉल फटका चांगला आहे. अगदी मिड ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला रोखलं गेले. केतन निहारे आपण खरं तर त्यांना सेकंड ओव्हरमध्ये पाहतोय. 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावपलक पुढे जाईल. 24 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 55 धावा अजून देखील बनवायच्यात. यावेळेस देखील फलंदाज स्टेप आउट झाले होते. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही. आणखी एक बॉल डॉट. मला वाटतं 99चा वर्ल्ड कप आपण मिस केला. 99चा वर्ल्ड कप देखील ऑस्ट्रेलियाने जिंकला होता आणि 99, 2003 आणि 2007 लगातार 3 वर्ष ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप जिंकला होता. 10 बॉल आणि 55 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळेस देखील फुलरलिनचा बॉल. 1 धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. 2 धावेचा प्रयत्न आहे. नऊ बॉल आणि 53 धाव्यांची आवश्यकता आहे. 26 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणखी एक बॉल डॉट आलाय. 8 बॉलमध्ये 53 धाव्यांची आवश्यकता आहे. 2007 साली भारतानं पहिला T20चा वर्ल्ड कप जिंकला. पहिला वर्ल्ड कप भारतानं जिंकला. MS धोनी कॅप्टन होते त्या टीमचे आणि खरं तर जोगिंदर शर्माने टाकलेला बॉल आणि मिसबा उलहक त्याचा टिपलेला कुमार श्रीसंतने टिपलेला झेल आजही सर्वांच्या लक्षामध्ये आहे. आणि त्यानंतर मात्र बराच काळ वाट पाहावी लागली. 8 बॉल आणि 53 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. अपील झाली आहे पंचांकडे. ए चॅन टेकन बिहाइंड द विकेट. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. धाव्यांची आवश्यकता आहे आणि 2007च्या वर्ल्ड कप मध्ये खेळणारा एकमेव खेळाडू 2024च्या वर्ल्ड कप मध्ये देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळाला. रोहित शर्मा. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 2024 साली दुसऱ्यांदा T20चा वर्ल्ड कप जिंकला. हा देखील इतिहास आहे. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 53 धाव्यांची आवश्यकता आहे. सात बॉल 53 धाव्यांची आवश्यकता आहे. 26 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल आणखी एकदा अपील झाली आहे पंचांकडे, परंतु यावेळेस आपण पाहतोय प्ले अँड मिस. विकेट किपरनं देखील बॉल कॅरी झाला नव्हता त्यांच्या हातामध्ये. बॉल ड्रॉप झाला होता. 6 बॉल आणि 53 धाव्यांची आवश्यकता आहे. 26 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटकाचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 53 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. आता मॅच मध्ये थोडंसं डॉमिनेट केलंय दहिवली संघाने, हे तुम्हाला पाहायला मिळेल. 6 बॉल 53 धावा. सुरुवात चांगली मिळाली ढोके संघाला, परंतु खरं तर तिथून
मॅचवरती ते पकड मजबूत करू शकले नाही. त्याचं कारण गोलंदाज राजेश हजारे होते. त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्या माध्यमातून मात्र दबावामध्ये आली टीम. केतन निहारे त्याने देखील खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्याच कारणास्तव दहिवली संघानं खरं तर कमबॅक केलं या मॅचमध्ये, कारण स्टार्ट चांगली मिळाली होती ढोके संघाला. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 53 धाब्यांची आवश्यकता आहे. कुणाल निहारे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले. 6 बॉल 53 धाब्यांची आवश्यकता आहे. 6 बॉलमध्ये 53 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. सहा बॉल 53 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 6 मध्ये 53 इथून बनवलं लागेल का हे पाहावं लागेल. 6 बॉल 53 धावा, 26 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हाफ ट्रॅकर बॉल समोर दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल टिपतील. आणखी एक सफलता, विकेट. आता मात्र धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 4 बॉल मध्ये 52 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 4 बॉल 52 धावा, लक्ष्य अशक्य प्राय जरूर आहे. 4 मध्ये 52 बनवायच्या. 27 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली मिळाली. जर्मन ढोके संघाला कन्वर्ट करू शकले नाहीत. आणखी एक बॉल डॉट. ज्या पद्धतीने जर्मन ढोके संघाने सुरुवात केली होती असं वाटलं होतं की लक्ष्याचा पाठलाग केला जाईल, परंतु केतन निहारे अप्रतिम गोलंदाजी. आणखी एक बॉल प्ले अँड मिस. कुणाल निहारे देखील चांगली गोलंदाजी करतायत. सत्तावीस धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणखी एकदा प्ले अँड मिस. यावेळेस धावबाद होऊ शकतात आणि नाही केले. सन्मान्य स्वप्नीलजी कनोजे साहेब मंचावरती आलेले आहेत. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वानिवली या ठिकाणाहून ते दाखल झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि या ठिकाणी मोठा विजय मिळवलाय दहिवली संघानं. आपण पाहतो चांगली कामगिरी केली आहे. या आमदार चषकामध्ये दमदार कामगिरी दहिवली संघाची पाहायला मिळाली. मोठा विजय या ठिकाणी मिळवलाय. नेक्स्ट मॅच आपण सज्ज राहायचं विनंती आहे. इंदगाव आणि कासगाव संघ